त्याच प्रमाणे परमात्मा तुमची चिंता करतो, परंतु तुमची चिंता करण्याकरता तुम्ही त्याच्याशी तुमची नाळ जोडली पाहिजे, धारणा जोडली पाहिजे, तुम्ही त्याच्याशी एक रूप झाले पाहिजे आणि त्या एक रूपतेचं नाव आहे भक्ती, आणि भक्ती म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण. म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी हरिपाठ लिहिला. तो कशा करता लिहिला? सर्वसामान्य जे माणसं आहे, तळागाळामध्ये जे बसलेले माणसं आहे, ज्यांना फारस शास्त्राचं ज्ञान नाही, शास्त्र माहित नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही, गेले तर भाषा कळत नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाला ज्ञान व्हावं, सर्वसामान्य माणसाला परमार्थाचं अंग होता यावं, सर्वसामान्य माणसाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमात्म्याची प्राप्ती व्हावी, याकरता नाथ महाराजांनी हरिपाठाची रचना केली. म्हणून महाराज या ठिकाणी प्रत्येक अभंगामध्ये सांगत आले की बाबा हो, नामस्मरण करा. मग तुमच्या जवळ जे दोष असतील ते दोष टाकायचे सांगितले, साधूच्या संगतीमध्ये जायचं सांगितलं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर नाथ महाराजांच्या लक्षात आलं की काही गोष्टी विसरल्या. मग कोणती गोष्ट विसरली? तर भावयुक्त नामस्मरण करणाऱ्याची स्तुती केली नाही, किंवा जो भावयुक्त नामस्मरण करतो त्याचं फल काय आहे हे सांगितलं नाही. म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी आणि या अभंगामधून की बाबा हो, तुम्ही जर आवडीने भगवान परमात्म्याचं भावयुक्त नामस्मरण केलं तर तुम्हाला या संसारामध्ये कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही. परमात्मा तुमची चिंता करतो. ऐकलं? तिकडे डीजे समोर नंबर आहेच याचा, बरोबर आहे का नाही? इकडे जर नाही तर इकडे पाठवा. इकडे नाही आला का मग डीजे समोर नंबर राहणार नाही. आणि ज्याने ज्याचा डीजे समोर नंबर आहे त्याने ओळखून घ्यायचं पुढची गणित काय तर विठाला तेव्हा मला सांगायचं आहे की परमार्थ करत असताना परमार्थाची माणसाला आवड पाहिजे. आपण आवडीने परमार्थ करत नाही, आपण सवडीने परमार्थ करतो. पहिला आवडी कारण आवडी कारण आवडी कारण सुख आवडी लग्न वगैरे झाले, मुलं बाळ झाल्याच्या नंतर जर लहान लहान मुलं बाळ आहे, मग पंढरपूरच्या वारीला जर गेला तर लोक म्हणते अरे लहान लहान मुलं घरी दारी सोडून काय चाललं पंढरपूरला. विषयामध्ये सुद्धा लोक म्हणजे परमार्थ करण्याकरता विरोध करतात किंवा करत नाही, किंवा त्या वेळेला सुद्धा याला आवड नाही. म्हणून विषय संपल्याच्या नंतर आता रसनेला चव राहिली नाही, कानाला ऐकू येत नाही आणि पायानं चालता येत नाही, अशी माणसं पंढरपूरला निघतात. बर चला ठीक आहे, पंढरपूरला गेले तर ती चाळा जो आहे ना तो राहत नाही, थांबत नाही. पंढरपूरला जर गेले ना
आमच्या दिंडीमध्ये तसं काही नाही. तो बाकीच्या दिंडीमध्ये दिंडाराचे काय सांगावं तुम्हाला, जे चालतं कोणी कुठे तर कोणी कुठे गाणे म्हणत चालतं. काय रस्ते ना काय उडतो डोळ काय तुम्हाला सांगा. विठाला असल्या दिंड्याला असला दिंडारा. तुम्हाला मला सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये आपण परमार्थ करण्याचा विचार करतो. मग मला सांगा, हा परमार्थ आवडीचा आहे का सवडीचा आहे? सवडीचा आहे, आवडीचा नाही. म्हणून महाराजांनी पाहिलं की प्रत्येक माणसाला परमार्थ करायचा, पण कसा करायचा आहे? टाइम भेटला तर करायचा, वेळ भेटला तर करायचा आहे का नाही? आता तुम्हाला सांगतो, तुम्ही बरे आले, बरं वाटलं, मला आनंद वाटला. इथं आल्याच्या नंतर समाधान वाटलं. महाराजाचं समाधान वाटायला लागलं कीर्तनामध्ये. पूर्वीच्या काळी कीर्तनात मध्ये एवढे 10-12 माणसं आणि 10-12 महिला. हो ना, बाबा खरं आहे खोटे? प्रत्येक नौकराला गाडी वाटली, कार वाटली. म्हणून ही बातमी उघडकीस आली. त्याला एक मुलगा आहे आणि तो मुलगा घरी आला म्हणून त्याने त्या गाड्या वाटल्या. मग घरी आला तर कुठं गेला, तर तो 10वीला होता. 10वी झाल्याच्या नंतर त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाबा ही संपत्ती मला माझ्या वडिलांना दिली नाही, मी माझ्या कष्टावर कमवली आणि तुला जर ही टिकवायची असेल तर तू स्वतंत्र काहीतरी करून दाखव. मी तुला फक्त जिथं तू जाणार आहे तिथपर्यंत पैसे देईन, याच्या पलीकडे काही देणार नाही. म्हणून त्या मुलाला भाड्यापुरते पैसे दिले. तो केरळला गेला, त्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहिला आणि हॉटेलमध्ये राहून त्या ठिकाणी उद्योजकाकरता जे शिक्षण होतं ते शिक्षण घेतलं आणि देशामध्ये नंबर 1 चा आला. म्हणून त्याने काय वाटली, कार वाटली. मी कशा करता सांगत होतो, मुलांना सक्षम बनवा, संपत्ती नका ठेवू. विठाला कबीरा जो भी मर गए रात कौन बिचारी चमका चमका पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी. तुम्ही पीराच्या पाया पडायला जातात, ते पीर मी द्यायचे. तुम्हाला अजून सांगतो, हे जे पीर आहे ना, हे पीर तुमच्यावर अत्याचाराचे प्रतीक आहे. पण तुमच्यात एवढी अशी नामर्दा किंवा येतो, तुम्ही पण या ना. मग विठ्ठल विठ्ठल आणि हे सारे अत्याचाराचे प्रतीक आहे. जेवढे तुम्हाला दिसतील या ठिकाणी, कारण तुम्ही इतिहास वाचा. इराण, अफगाणिस्तान इथून भारत होता. संपता इराण गेला, अफगाणिस्तान गेला, इकडं पाकिस्तान गेला, इकडं बांगलादेश गेला. आता पुढं काश्मीर वाटावर आहे, तिकडं केरळ वाटावर आहे, इकडं बंगाल वाटावर आहे. तरी सुद्धा आम्हाला झोप लागलेली आहे. म्हणून दादा हो, मी कोणत्या पक्षाकरता सांगत नाही किंवा पार्टी करता सांगत नाही. आपण जर एकत्रित आलो, तुम्ही दुसऱ्याला त्रास देऊ नका, काही गरज नाही. दुसऱ्याला नीच